नमस्कार. आरोग्य सखी महिला आरोग्य मार्गदर्शन या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. मला सांगा, तुमची नुकतीच गर्भधारणा झाली आहे का? मग सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन. बघा, गर्भधारणेचा पहिला महिना हा बाळाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण या काळात अनेक महिलांना थकवा, मळमळ, स्तनांमध्ये जडपणा, जास्त झोप येणं किंवा भावनिक बदल जाणवू शकतात. मग आपण आपल्या आरोग्य सखी या चॅनलवर गर्भवती मातांसाठी एक खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट अशी सिरीज घेऊन येत आहोत. ती म्हणजे गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत गर्भवती मातेचं सकाळपासून ते रात्रीपर्यंतचा आदर्श दिनक्रम कसा असावा याबद्दल नवीन सिरीज सुरू करत आहोत. तर ह्या सिरीजचा पहिला एपिसोड आज आपण करतो आहोत, ते म्हणजे गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यात रोजचा दिनक्रम कसा असावा. चला तर मग व्हिडिओत खूप इम्पॉर्टंट किंवा हेल्पफुल ठरणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. त्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन आहे त्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. चला तर मग सगळ्यात आधी सकाळची सुरुवात कशी कराल? सकाळी उठल्यानंतर एकदम घाईनं बेडवर उठू नये. आधी काही क्षण थोडंसं शांत बसावं आणि मग हळूहळू उठावं. यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यावं. आणि जर मळमळ होत असेल उठण्यापूर्वी तर एक साधं ड्राय बिस्किट किंवा भाजलेले पोहे, खाकरा किंवा एखादा टोस्टचा छोटासा तुकडा खाल्ला तर मग आराम मिळू शकतो. माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर मला रोज सकाळी उठण्यापूर्वी मळमळ होत होती. अगदी पहिल्या महिन्यापासून ते एक 6व्या-7व्या महिन्यापर्यंत मला उलट्या होत होत्या. सकाळी मी झोपेतून उठायच्या आधीच माझी सुरुवातच सकाळची उलट्यांनीच होत होती. मला मळमळायचं आणि उलटी व्हायची. सो तेव्हा मला डॉक्टरांनी हेच सजेस्ट केलं होतं की एखादं ड्राय बिस्किट खाऊ शकते किंवा मग टोस्टचा एखादा ड्राय तुम्ही तुकडा खाऊ शकता. सो त्यानं बऱ्यापैकी आराम मिळतो. सो असं जर कोणाला होत असेल सो ही एक टिप आहे की ती तुम्ही तुमच्या बेडच्या शेजारी जवळ तुमच्या हाताशी असावं असं बिस्किट किंवा टोस्ट असं काहीतरी ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या मळमळ होणार नाही. त्याचबरोबर सकाळची ताजी हवा घ्यायला हवी. सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करायला हवी. सो हे झालं सकाळच्या सुरुवातीबद्दल. आता सकाळचा नाश्त्याबद्दल बघूया. खरं तर तुम्ही नाश्ता कधीही टाळू नये प्रेग्नन्सीमध्ये. आता तुम्ही नाश्त्यामध्ये काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करावा, जसं की मूग डाळीचा चिला किंवा काही हलके पदार्थ, उपमा, पोहे, इडली सांबार, जे सहज पचण्यासारखे आहेत, जेणेकरून उलटी, मळमळ किंवा जड पदार्थ असे काही नाही आहेत. सो हे पदार्थ तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये ॲड करू शकता. त्याचबरोबर तुम्ही दूध घेऊ शकता, फळे घेऊ शकता, त्याचबरोबर उकडलेले अंडे जर तुम्ही खात असाल तर. आणि डॉक्टरांनी दिलेली फॉलिक ॲसिड ही नियमित घ्यायला हवी, कारण फॉलिक ॲसिड ही बाळाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या योग्य विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असते. तर बघा, सकाळचा नाश्ता सकाळच्या नाश्त्याबरोबर ज्या कुठल्या तुमच्या टॅबलेट्स आहेत ज्या डॉक्टरांनी तुम्हाला सजेस्ट केलेल्या आहेत, सो त्या वेळेवर घेणं आणि नियमित घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो त्यासाठी तुम्ही अलार्म लावू शकता जर तुम्ही विसरत असाल. जर तुम्ही माझ्यासारखी असाल, मला थायरॉईडची टॅबलेट होती आणि मी ऐन प्रेग्नन्सीत खूप वेळा ती विसरायचे. सो माझ्यासाठी मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं की तुझ्या जर लक्षात राहत नसेल टॅबलेट्स तर तुम्ही अलार्म लावू शकता. सो तीही तुम्ही नक्की तुमच्या दिनक्रमामध्ये फॉलो करू शकता. चला तर मग पुढचं पाहूया, दिवसभरात काय करायला हवं. आता बघा, दिवसभरात 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायला हवं गर्भवती मातेने. जास्त वेळ उपाशी राहू नये. दर 2 ते 3 तासांनी काहीतरी खायला हवं, ते पण पौष्टिक. उदाहरणार्थ तुम्ही फळं खाऊ शकता, त्यानंतर सुकामेवा खाऊ शकता, जास्त प्रमाणात नाही, कमी प्रमाणात, पण ताक, दही, अंकुरलेली कडधान्ये पण ती पण आपण कच्ची नाही खायची प्रेग्नन्सीमध्ये. अंकुरलेली कडधान्ये म्हणजे मूड आलेली कडधान्ये जी असतात, सो ती शिजवून छान वाफवून व्यवस्थित शिजलेली आहेत का नाही ह्याची म्हणजे खात्री करूनच ती तुम्ही तुमच्या आहारात ॲड करायला हवी. जर डॉक्टरांनी विश्रांती सांगितली नसेल तर एक तुम्ही 10-15 मिनटं हलकं चालू शकता, ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. पण कोणताही नवीन व्यायाम हा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सुरू करू नका. आता तुम्ही दुपारच्या जेवणाचं काय कराल?
सगळ्यात पहिलं तर म्हणजे ताट तुमचं हे संतुलित असावं. त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असायला हव्यात, जसं की हिरव्या भाज्या, चपाती किंवा भात, भाजीमध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश असावा, डाळी असाव्यात सगळ्या प्रकारच्या तुमच्या आहारात. तुम्ही सॅलड घेऊ शकता, म्हणजे ज्या कुठल्या फळभाज्या आहेत ज्या आपण सॅलड रूपी घेतो, सो त्या सगळ्या तुम्ही रोजच्या तुमच्या दुपारच्या जेवणात ॲड करा. त्यानंतर दही, त्याचबरोबर प्रथिनं आणि लोहयुक्त पदार्थ हे नियमित तुमच्या आहारात असायला हवं. एक लक्षात ठेवा, दुपारचं जेवण हे थोडंसं हेवी असलं तरी चालेल सकाळच्या नाश्त्यापेक्षा. पण तुम्ही जर जेवण करून लगेचच फक्त आरामच करणार असाल किंवा तुम्हाला बेड रेस्ट वगैरे असेल, तर ते दुपारचं जेवण जास्त हेवीसुद्धा नसावं, सो लाईटच असावं. पण हो, तुमच्या आहारात संपूर्ण, तुमच्या ताटात संपूर्ण सगळ्या प्रकारचा संतुलित असा आहार असायला हवा. त्याचबरोबर आता जसं मी सांगितलं की दुपारच्या जेवणानंतर म्हणजे काहींना बेड रेस्ट असू शकते किंवा दुपारच्या जेवणानंतर तुम्ही थोडी विश्रांती घ्यायला हवी, कारण तुम्ही गर्भवती आहात. तुमचं शरीर अजून एक नवीन जीव तयार करत आहे, सो तुम्हाला विश्रांतीची गरज असते दिवसातून. म्हणजे रात्रीच्या विश्रांती व्यतिरिक्त तुम्हाला दिवसाही विश्रांतीची गरज असते. सो दुपारची विश्रांती कशी घ्याल? पहिलं तर जेवणानंतर थोडीशी विश्रांती घेणं खूप गरजेचं आहे, पण लगेच झोपू नका. जर थकवा जाणवत असेल तर एक 20-30 मिनटं तुम्ही आराम करू शकता. पण हो, जेवणानंतर एक 10 ते 15 मिनटं तुम्ही चालू शकता, हलका वॉक घरातल्या घरात तुम्ही करू शकता. आणि मग त्यानंतर मग तुम्ही एक अर्ध्या तासाची वगैरे नॅप घेऊ शकता. सो हे झालं दुपारच्या विश्रांतीबद्दल. आता आपण पाहूया संध्याकाळचा वेळ तुम्ही कसा घालवाल. संध्याकाळी थोडंसं चालणं किंवा हलका श्वसनाचा वगैरे व्यायाम तुम्ही करू शकता. मन प्रसन्न ठेवण्यासाठी आवडतं संगीत ऐकू शकता, पुस्तकं वाचा किंवा कुटुंबासोबत तुमचा वेळ घालवा. तणाव टाळणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रेस खूप मोठं म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये हा स्ट्रेस कसला नसावाच. मी तर म्हणते गर्भवती मातेने कायम आनंदी असावं, कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस गर्भवती मातेला नसावा, बिकॉज दॅट इज हार्मफुल फॉर प्रेग्नंट लेडी, फॉर आवर हेल्थ. सो येस, तणाव टाळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी तुम्ही तुमचं संगीत ऐकू शकता. आता मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर मी स्वयंपाक करताना किंवा मी जेव्हा घरात एकटी असेल, सो तेव्हा मी काम वगैरे जी काही करायची, सो ती करताना छान असं माझ्या आवडीची गाणी किंवा अगदी भक्तिसंगीत लावून ठेवायचे, सो कीर्तन वगैरे लावून ठेवायचे. सो त्यामध्ये आपल्याला हळूहळू आपल्या जे काही विचार असतात, सो डोक्यात सतत विचार जे चाललेले असतात किंवा कुणाला कसलाही प्रकारचा स्ट्रेस असतो, सो ते आपल्या विचार आपल्या डोक्यातून थोडा वेळ जातात आणि आपलं मन छान प्रसन्न होतं. सो ही माझा एक एक्सपिरियन्स होता, सो ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. त्यानंतर आता पुढचं जे आहे सो ते आहे रात्रीचं जेवण. आता हे खूप महत्त्वाचं आहे, कारण रात्रीचं जेवण हे हलकं असावं सगळ्यांसाठीच, इवन नॉर्मल लोकांसाठी सुद्धा. त्यातली त्यात गर्भवती मातेनं तर स्वतःचं रात्रीचं जे जेवण असेल सो ते थोडंसं हलकं ठेवा. उदाहरणार्थ खिचडी, चपाती भाजी किंवा डाळ भात किंवा सूप. आणि झोपण्याच्या किमान 2 तास आधी जेवण पूर्ण करायला हवं. आणि जेवणानंतर थोडंसं वॉकिंग एक 20 ते 30 मिनटं किंवा एक हलकं 10 ते 15 मिनटाचं, जर जास्त होत नसेल तर. पण तुम्ही डायरेक्ट जेवणानंतर लगेच झोपायला गेलाय असं व्हायला नको. आता झोप, एकतर रोज 8 ते 9 तासाची झोप ही पूर्ण व्हायलाच हवी गर्भवती मातेची. रोज 8 ते 9 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर हा कमी करा आणि मन शांत ठेवा. आता पहिल्या महिन्यात तुम्ही काय टाळायला हवं? सगळ्यात पहिलं म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान. तशी जर कोणाला तसं काही व्यसन वगैरे असेल तर ते गर्भधारणेत टाळायला हवं. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घ्यायचं नाही स्वतःच्या मनाने. जड वजन उचलणं हेही टाळायला हवं. त्यानंतर जास्त कॅफीन म्हणजे चहा, कॉफी याचं प्रमाण जर तुम्हाला आवड असेल तर ते थोडं कमी करायला हवं. उपाशी राहणं हे टाळायला हवं. दर 2 तासांनी काही ना काहीतरी पौष्टिक खायला हवं. जास्त ताण घेणं टाळा. जसं मी आधी सांगितलं, स्ट्रेस हा खूप मोठा शत्रू आहे. तेही गरोदरपणात तर अजिबात ताण घेणं गरजेचं नाही आहे, सो तेही टाळायला हवं.
लक्षात ठेवा, प्रत्येक स्त्रीची गर्भधारणा ही वेगळी असते, म्हणून इतरांचा अनुभव स्वतःवर लागू करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासण्या आणि औषधं ही नियमित घ्यायला हवी. कोणतीही असामान्य लक्षणं जर दिसली, जसं की रक्तस्राव, तीव्र पोटदुखी, जास्त उलट्या किंवा ताप आला, तर मग त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. चला तर मग आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, आरोग्य सखी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या भागात आपण गर्भधारणेच्या दुसऱ्या महिन्यातील आदर्श दिनक्रम जाणून घेणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, बाळाची काळजी घ्या. धन्यवाद.